स्वरामध्ये गाती महाराज, तर आपल्याला गोड लागतं ते. याला कबीर महाराजचा दोहा आहे, गाणं गाणं तर सोर में गाणं, नाही तर झक मारणं बरोबर आहे. हा, सोरली भारी महाराज. बकरी गाय कधी जनली, ऐका, गाय कधी जनली तर 2च घंटे ते गायचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारतं. वासरू काय आवाज ते वासराचा. म्हैस कधी जनली तर 2-3 घंटे ते म्हशीचं वगरू वाकडे तिकडे का पाय टाकत नाही, पण ते तिच्या मम्मीला हाका मारतो. बकरी कधी जनली, एकाच घंटे ते बकरीचं पिल्लू त्याच्या मम्मीला हाका मारतो. आणि आपले पिल्ले किती घंट्यात मागं पडते आपल्याला. अरे 2-3 वर्ष त्याला काही सुचत नाही. म्हातारी म्हणते ती मामाच्या मांडीवर, ती मामाच्या मांडीवर, पॅन्टी बदलू बदलू बेजार. हा आपले पिल्ले. हा, आणि देवानं सर्कस पाहिजे तुम्ही, सर्कसमध्ये सगळ्या जनावरांचा वापर केला. ऐकून घ्या, पण कोणत्याच सर्कसवाले आहे ना म्हशीच्या हेल्याचा वापर केला का? केला का? इतकं जड मस्तकाचं हेलं ते रोडनं कधी चाललं ना कोणाचंच नाही ऐकत ते, त्याच्याच भारान चालतं ते. सावरगाव सिल्लोड गाडी आली मागून, सावरगडा पांग बिबी पांग बिबी पांग बिबी आली असं कटवा घेऊन जाणार रे. ती गाडी त्याला मागून खेकटी तर म्हणतो सिल्लोड आहे का, जाऊ दे आता. एवढं जड मस्तकाचं हेलं त्याचा वापर कोणाच नाही केला, त्याचा वापर फक्त माऊलीने केला. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. त्याचा वापर भक्ती माऊलीने केला. मग तुकोबराने त्या बैलाला हाका मारली, बैल आले आणि त्या बैलाच्या पाठीवरती पोती टाकले आणि चालू या नदीच्या पलीकडे तुम्हाला नेऊन सोडतो. मायबिने मायबाप दोन्ही नदीत थड्या आणि नदी गच्च भरून चालली होती. देवानं काय केलं, सुदर्शनचं त्या पाण्यामध्ये घातलं आणि तुकोबराला नदी पार करून दिली. तुकोबरा म्हणता मला आत्ता का म्हातारानं इकडे आणून सोडत त्याचा पत्ता नाही. रडू लागले तुकोबरा. जो माणूस देवा करता रडतो चित देऊ नाही का, जो माणूस देवा करता रडतो तर देवाचे आसू इकडच्या बाजूने येत असतात, देवाचे आसू इकडून येतात आणि मायेचे आसू नाकाजवळून येतात. कोणी मेलं, अपघात झाली, ठोस लागली, इरीत पडलं, चंगरलं, मेलं, त्याचं पाणी इथून येतं. तर माणसाला नाही रडू येत लवकर, माणसाचं काळी दगडावणे असतं. माणसाला कधी म्हणलं का हो ते तिरमक पाटील गेले तर माणूस कसं म्हणतं मरतच असतं. माणसाला रडू येतं कवा यायला स्वर काढा तवा, यायचं रडणं पट्टीत आहे. नुसता बाईनं तिकडून आवाज काढला ना मग माणसाची गंमत. बाईनं कधी म्हणलं कशी अंगठी शोभत होती ना, आणि मग माणसाची गंमत पाव. अरे बापो, मला कोणी ईड दाखव रे बाबू, याला ईर माहित नाही का. निव्वळ माणसाचं रडणं आणि म्हशीचं यालपटणं असे नरेडे तुकोबरा. तुकोबरा म्हणता देवा साक्षात तुम्हाला भेटला पण मला तुझी ओळख झाली नाही. रडू लागले. हा, नाही घडली तुझी सेवा, 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 नाही घडली तुझी सेवा. दुःख वाटे माझ्या
टाळी वाजवायच्या करता वाजवल्या एकदा. हो टाईट बसतो मी, बोर नका हो. मी तुम्हाला बोर नाही करीत, टाईट व्हायचं मस्त. नाही गेली तुझी शेवट रडू लागले महाराज तुकोबराय. बाजारामध्ये गेले माय बहिणी हो, तुकोबराय दुकान मांडून दिलं, मिरचीचे गंज पुढे ठेवले, तर्जुमा पुढे ठेवलं आणि डोळे लावून घेतले आणि भजनाला सुरुवात केली. असा जर तुम्ही भाजीपाला बाजारात नेला आणि डोळे लावून घेतले आणि भजन केलं, तुमची भाजी इकल का? ते दांगडं करणं पडतो. ताजी आहे, ताजी आहे, ताजी का कालची उपटेल. तुकोबरायानं दांगडच नाही केला. एक गिऱ्हाईक आलं म्हणे माऊली मिरच्या का भाव आहे? तुकोबराय म्हणे बाबा ते भावराव मला माहीत नाही, मग आम्हाला मिरच्या पाहिजे. मग ते तुकोबराय म्हणतात न्या ना न्या. आता फुकट म्हणल्यावर कोण मागं पुढं पाहत आहे? कोणी बचक भर, कोणी वट्टी भर, कोणी टोपलं भर, कोणी एक गोणी, कोणी 2 गोण्या. 10 मिनिटात दुकान मोकळं. पण कोणाच्या वाट्यावर नाही आलं त्या महाराजच्या हातावर 5 पैसे द्या. काऊन नाही आलं? सगळे लोकही म्हणणार होते महाराज, सगळे लोक. पण एक तुमच्यासारखी माऊली आली, 1 किलो तांदूळ आणून दिले तुकोबरायाला. आणि एक माणूस असा आला, तसा माणूस आपल्या सावरखेड्यात नसेल. कसा होता तो माणूस? मुरलीधर बाबा चिकाट. कसा होता? चिकाट. कसा होता? इतका चिकट होता. तुपात कधी माशी पडली तिला 3दा चोखत होता आणि मग फेकत होता. त्यांना सप्त्याला वर्गणी कवा द्या. एक सुपारी त्याला 12 वर्षे खाल्ली, एवढी मोठी बोक्स पाडून दर्जात लटकून दिली. आणि जेवण झालं नुसतं. त्यांना 50 वर्षाचं वय होस्तर त्यांना लग्न नाही केलं शिवाजी महाराज. इतका पैशाच जीव होता त्याचा. आपल्या सावरखेड्यातले लय लोक चांगले, विनवले बाबा, मुरलीधर बाबा, हे बाबा काही अडवणी करतो म्हणे. पैसे का मड्यावर बांधून नेतो का? अरे एखादी बांडी बुरकी करून टाका, एखादं लेकरू बाळ झालं आटपलं का? मग ते म्हणे मुरलीधर बाबा तुम्हीच पहा म्हणे. गेले टाकलेलं आणि सांगितलेलं अशी बायको पाहून आणा माझ्यापेक्षा चिकट. गेले पाहून आले, पाहिले म्हणे काका म्हणे हा कशी? तुमच्यापेक्षा चिकट, तुझ्यापेक्षा चिकट, एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे. तिला खोकला आला ती थुकत नाही, ती गिळून घेती, एवढी चिकट, एवढी चिकट. आणि ते लग्न लावून त्याचं आणि ते तर मळ्यात गावात सप्ताह चालू झाला. आणि मग काही मित्रमंडळी म्हणे चालणार कीर्तन ऐकायला निघलं. त्याच संग अर्ध्यामध्ये लोक आलं आणि गेलं वापस. बायकोल म्हणे झोपली का? म्हणे हा. ती वय झालं का नाही? ती इतकी घासेल होती. ती म्हणे तुम्ही जात नाही तर ती वय जाऊन टाकला म्हणे म्या. आणि ती कशी म्हणते नवऱ्याला, मला म्हणतं कधी वय झाला नाही आणि तुम्ही अर्ध्या रस्त्यातून घरी वापस आले, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणे काय झालं? तुमच्या पायामधला बूट किती घासला, तुम्हाला अक्कल आहे का? तेव्हा मी इतका जाईल नाही. हे बा दोन्ही बघायला 2 धरून आणले. असे चिकट लोक सप्त्याला वर्गण देतील का? नाही. तुकोबराय म्हणे बाबा तेवढं पोतं मला देऊन टाका. गेलं पोतं घेऊन दे. आणि तुकोबराय बाजूला गेले आणि तांदूळाचा भात केला. आणि जगाच्या मायबापाला संकट पडलं माझ्या तुकोबरायाच्या फुकट मिरच्या नेलेल्या लोकांना. आणि माझ्या तुकोबरायाजवळ पैसे नाही निघाले तर जिजाबाई माझ्या तुकोबरायाच्या पाठीचा गुन्हाकार भागाकार केल्याशिवाय राहणार नाही. ताबडतोब देवाने काय केलं? भिकाऱ्याचं रूप घेतलं. जिथं तुकोबराय जेवत होते तिथे गेले, असे लंगडत लंगडत गेले. आंधळाला बाबा बंगल्याला एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा बंगल्याला एक पैसा धर्माला, आंधळाला बाबा बंगल्याला एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा बंगल्याला एक पैसा धर्माला. रे रे बाबा, रे बाबा, रे बाबा, रे बाबा, आंधळाला बाबा बंगल्याला आंधळ्याला बाबा बंगल्याला एक पैसा धर्माला. एवढी व्यापक भावना तुकोबरायाची चित देऊन आहे का? जेवता जेवता महाराज उठले आणि त्याला अर्धा भात खायला द्याला. आणि आपली व्यापक भावना, आपली आपल्या घरच्या पाळलेलं कुत्र्यापुरती नाही, आपली हे बसतं जेवायला आणि त्याच्याच घरचं कुत्रं हे चालतं दानगा. सावरकडचे लोकच कडक येते, गुळ कसा नरम राहील. दाताना थोडेसे गुळ फुटत नाही. याचा हात वर गेला, याचा हात वर गेला कुत्र वर पाहतं, याचा हात खाली गेला कुत्र खाली खाली पाहतं. याचा चालतं का?
मला कवाचा गुळ खायचा होता आणि जेवता जेवता कुत्र्यावर ध्यान गेलं. हल्ला ते लोकांचं का तिथून जाईल तर त्या कुत्र्यानं जागीच चक्कर मारले. कुत्रा पुन्हा ऐ पोरी ही भाकर घेऊन त्याला तिकून दाखव. पोरगे त्याला भाकर दाखवतील हे जेच जातात त्याच्या कमरातलं घे रूम न. अरे कुत्रे भेट तुम्ही आपला भावना नाही. जेवता जेवता महाराज उठले आणि त्याला अर्धा भात खायला झाला. हो आणि ज्या लोकांनी मिरच्या नेल्या त्या लोकांच्या घरची वसुली यांना करता देऊन निघून गेले आणि तुकोबरा मस्त बाजूला बसले. आता मुद्द्यावर यायचं. निवांत तुकोबरा बसले. तुकोबराने वागून दाखवलं. भक्त म्हणावं कोणाला. भक्ताचे लक्षण काय, भक्ताच्या अंगामध्ये कोणते गुण असावे, कोणते अवगुण